केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात सर्वसामान्य गोरगरीब जनतेसह शेतकरी वर्गाच्या विकासासाठी काहीच काम केलं नाही। मोदी सरकार हे मुठभर लोकांच्यासाठी आहे, सर्वसामान्य जनतेसाठी नाही। त्यामुळे देशातील गोरगरीब जनता दुखावली आहे। देशातील जनतेने परिवर्तन करण्याचा निर्णय घेतलाय। लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत परिवर्तन घडणार आहे। राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणार आहे असा स्पष्ट विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी व्यक्त केलाय। दरम्यान विधानसभा निवडणुकीत रोहित पाटील यांना साथ देण्याचं आवाहन राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी केले। तासगाव कवठेमहांकाळ येथील महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या मैदानावर आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात शरद पवार बोलत होते। या मेळाव्यात तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील हजारो शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी शरद पवार म्हणाले, सत्ता ही सेवेचं साधन आहे। सत्तेचा वापर हा योग्य पद्धतीने आणि शांततेने केला पाहिजे। सत्ता ही विनयाने राबवायची असते, सत्ता कधीच डोक्यात जाऊ द्यायची नसते। मोदी सरकारच्या डोक्यात सत्ता गेली आहे, डोक्यात गेलेली सत्ता खाली आणली पाहिजे। सत्ता खाली आणण्याचा निर्णय जनतेने लोकसभा निवडणुकीवेळी घेतलाय। राज्यात महाविकास आघाडीला संधी दिली आहे, राज्यात ही संधी द्यावी असं आवाहन करून सत्तेचा लाभ हा सर्वांना झाला पाहिजे। त्यासाठी मी जाणीवपूर्वक लक्ष देणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले। स्वातंत्र्य मिळवून देण्यात अग्रेसर असलेले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, राष्ट्रीय एकात्मतेला प्राधान्य देत असलेला पंतप्रधान इंदिरा गांधी आणि देशात माहिती तंत्रज्ञानाचा आग्रह करणारे पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी अतिशय खालच्या पातळीवर जहरी टीका सतत करत आहेत। तसेच देशाकरिता देशभर पदयात्रा करणारे राहुल गांधी यांच्यावर नरेंद्र मोदी हल्ला चढवण्याचं षडयंत्र करत आहेत। देशातील घातक असलेली नरेंद्र मोदी प्रवृत्ती समूळ नष्ट करण्याचं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे।